आपल्या पिरियॉडिक प्रॉपर्टीज मधला आज आपण सब टॉपिक आज डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे आयोनायझेशन एनर्जी. आतापर्यंत आपण पिरियॉडिक प्रॉपर्टीची जनरल इन्फॉर्मेशन बघितली. त्याच्यामध्ये आपण एस ब्लॉक असेल, पी ब्लॉक असेल, डी ब्लॉक असेल यांची व्हॅलेन्सी बघितली. नंतर त्याचे आपण ट्रिक बघितल्या. त्यानंतर आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनची पहिली ट्रिक बघितली. ती ट्रिक कोणती होती? तर स्कूल पब्लिक स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल, फिर से दिल्ली पब्लिक स्कूल, ही ट्रिक बघितली. ही ट्रिक नंतर आपण एक फॉर्म्युला बघितलेला. तो फॉर्म्युला काय होता? आता आपण रिकॅप करतो. ठीक आहे. हा फॉर्म्युला काय होता? तर NS N-1D हा फॉर्म्युला सोपा होता. ह्याच्यामध्ये आपण काही एक्सेप्शन बघितले होते, म्हणजे इलेक्ट्रॉन कुठे कुठे शिफ्ट होतात ते आपण बघितलेलं होतं. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिरियॉडिक प्रॉपर्टीज मधला सर्वात महत्त्वाचा चॅप्टर बघणार आहोत, तो म्हणजे आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी नंतर दुसरा महत्त्वाचा रूल आहे, तो म्हणजे स्लेटर्स रूल. ठीक आहे. स्लेटर्स रूल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी आपण आज आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, त्याचे आपण एक्झाम्पल फॉर वन इलेक्ट्रॉन सिस्टीम ह्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आपण आता चालू करूया आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, तर आता मी इथे एक डायग्रॅमॅटिक पद्धतीने मी तुम्हाला समजावणार आहे, म्हणजे आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय. ठीक आहे. पाठीमागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं म्हणजे होतं एन म्हणजे काय, तर आपला प्रिन्सिपल क्वांटम नंबर असतो. एल म्हणजे काय, आपला आयझोमेथर क्वांटम नंबर असतो. ठीक आहे. हा झाला न्यूक्लियस, हे झालं त्याच्या शेल्स झाले. ठीक आहे. आता न्यूक्लियसमध्ये मी तुम्हाला न्यूक्लियसमध्ये काय असतं, तर न्यूक्लियसमध्ये आपला स्ट्रक्चर कसं असतं आपल्या ॲटमचं, तर इलेक्ट्रॉन आपल्या असे बाहेर फिरत असतात. आतमध्ये काय असतो न्यूक्लियसमध्ये काय असतं, तर न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन. ठीक आहे. म्हणजे न्यूक्लियसमध्ये कोणता चार्ज असणार आहे, तर आपला पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे, बरोबर. हा आपल्या न्यूक्लियसमध्ये कोणता चार्ज असणार आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे न्यूक्लियसमध्ये काय असतं, तर न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन, हे सगळं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. हा झाला पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे आपला झाला प्रोटॉन. ठीक आहे. मी हा प्रोटॉन हा आपली पहिली शेल आहे. N=1, N=2 आणि N=3. ठीक आहे. आता मी आपला इलेक्ट्रॉन कुठे टाकला, तर इन्फायनाइट स्टेटवरती आपला इलेक्ट्रॉन मी इथे ठेवलेला आहे. ठीक आहे. म्हणजे N= इन्फायनाइट स्टेटवरती आपला इलेक्ट्रॉन हा ठेवलेला आहे. तर आपली मॅक्झिमम एनर्जी किती असेल? मॅक्झिमम एनर्जी आपली असते आपली एनर्जी किती झाली, मॅक्झिमम एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन किती झाली, 0 झाली. ठीक आहे. मी आता ही जी डायग्राम तुम्हाला मी सांगणार आहे आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, ती कशासाठी असणार आहे, तर ती असणार आहे फॉर वन इलेक्ट्रॉन सिस्टीम. फॉर वन इलेक्ट्रॉन सिस्टीम. फॉर वन इलेक्ट्रॉन सिस्टीम. ठीक आहे. ठीक आहे. हा झाला पॉझिटिव्ह, हा झाला आपला इन्फायनाइट स्टेटवरती मी इलेक्ट्रॉन ठेवलेला आहे. ठीक आहे. आता मी पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉन म्हणजे काय, आपला निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जेव्हा अट्रॅक्शन होतं, ठीक आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्शन होतं तिथे एनर्जी रिलीज होत असते. ठीक आहे. आता आपला हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे अट्रॅक्शन झाले, हा इलेक्ट्रॉन इथे आला. ठीक आहे. हा इथे इलेक्ट्रॉन आला, जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जेव्हा अट्रॅक्शन होतं, आपली एनर्जी रिलीज होते. ते एक्झाम्पल प्रमाणे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आपली आणि आपल्या दोस्ताची मैत्री होते, तिथे काही एनर्जी रिलीज होत असते. ठीक आहे. अशाच प्रकारे जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन गोष्टी एकत्र येतात, तेव्हा एनर्जी रिलीज होत असते. ठीक आहे. आता हा आपला इलेक्ट्रॉन इथे आला, म्हणजे आपली काहीतरी एनर्जी रिलीज झाली असेल. ती एनर्जी किती रिलीज झाली, तर 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट आपली एनर्जी रिलीज झाली. ठीक आहे. आता हा इथला इलेक्ट्रॉन
तिथला इलेक्ट्रॉन परत इथे आला, इथं पण काहीतरी एनर्जी रिलीज होणार आहे, ती किती झाली, तो किती झाली, 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट आपली एनर्जी रिलीज झाली. आता इथला इलेक्ट्रॉन किती आला, इथे पण काहीतरी एनर्जी रिलीज होणार आहे, बरोबर ना, ती किती झाली, 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट आपली एनर्जी रिलीज झाली. ठीक आहे, जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन गोष्टी एकत्र येत असतात तेव्हा एनर्जी रिलीज होत असते. जेव्हा हा इलेक्ट्रॉन इनफायनाइट स्टेट वरचा इलेक्ट्रॉन एनर्जी 3 शेल मध्ये आला तेव्हा एनर्जी आपली किती रिलीज झाली, 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी रिलीज झाली. नंतर N=3 मधला शेल मधला इलेक्ट्रॉन N=2 मध्ये आला तेव्हा आपल्या इलेक्ट्रॉन किती व्होल्ट रिलीज झाली, 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट रिलीज झाली. नंतर 2 मधून 1 मध्ये आला तर आपली एनर्जी किती रिलीज झाली, 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट आपली एनर्जी रिलीज झाली. ठीक आहे, इथे काहीतरी एनर्जी असणार. ठीक आहे, इथे किती आहे, -10 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, इथे किती आहे, -15 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, इथे -18 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. ठीक आहे, आता आपला जो हा इथला इलेक्ट्रॉन आहे तो परत इनफायनाइट स्टेट वरती आपल्याला जर न्यायचा असेल तर परत आपल्याला एनर्जी काहीतरी द्यावी लागेल. ठीक आहे, ती किती द्यावी लागेल आपल्याला, तर +10 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी आपल्याला द्यावी लागेल. आता आपला हा इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, आता इथे इथला इलेक्ट्रॉन आपला जेव्हा इनफायनाइट स्टेट वरती न्यावं लागेल तेव्हा पण आपल्याला काहीतरी एनर्जी द्यावी लागेल. ती एनर्जी किती द्यावी लागेल, तर इथली एनर्जी किती आहे, -15 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, तर आपल्याला 15 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी द्यावी लागेल. बरोबर, आता हा इलेक्ट्रॉन आपल्याला जेव्हा इनफायनाइट स्टेट वरती न्यायचा असेल तरी आपल्याला काहीतरी एनर्जी द्यावी लागेल. ती किती एनर्जी द्यावी लागेल, 18 इलेक्ट्रॉन व्होल्ट आपल्याला एनर्जी द्यावी लागेल. ठीक आहे, हे समजलं का. जेव्हा हीच आपली काय झाली, आयोनायझेशन एनर्जी झाली. जेव्हा इथला N=3 मधला इलेक्ट्रॉन इनफायनाइट स्टेट वरती गेला, ही झाली आपली +10 इलेक्ट्रॉन व्होल्ट, 15 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि 18 इलेक्ट्रॉन व्होल्ट, हे आपली काय झाली, आयोनायझेशन एनर्जी झाली. म्हणजे आपला N=3 मधला इलेक्ट्रॉन इनफायनाइट स्टेट वरती गेला म्हणजे आपला इलेक्ट्रॉन काय रिमूव्ह झाला. म्हणजे काय, आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, द एनर्जी रिक्वायर्ड रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटर मोस्ट शेल इज कॉल्ड ॲज आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे आपला आउटर मोस्ट मधला इलेक्ट्रॉन आपल्याला इनफायनाइट स्टेट वरती काढावा लागेल तेव्हा त्याला जी एनर्जी द्यावी लागते त्याला काय म्हणायचं, आयोनायझेशन एनर्जी. आता आपले 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट, 15 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि 18 इलेक्ट्रॉन व्होल्ट ही एनर्जी आपल्याला द्यावी लागली आपल्याला इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी, त्यालाच काय म्हणणार आपण, आयोनायझेशन एनर्जी. आता मी आयोनायझेशन एनर्जी डेफिनेशन लिहितो. द एनर्जी रिक्वायर्ड म्हणजे हा इलेक्ट्रॉन आपल्याला आउटर मोस्ट शेल मधून बाहेर काढायचा आहे म्हणजे त्याला काहीतरी एनर्जी द्यावी लागते. द एनर्जी रिक्वायर्ड रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम outermost shell is called as ionization एनर्जी. ठीक आहे, समजलं. जेव्हा आपला हा न्यूक्लियस आहे आपले शेल कोणते, N=1 N=2 N=3 त्या झाल्या आपल्या शेल्स झाल्या. ठीक आहे, आपला इलेक्ट्रॉन कुठे आहे, तर इनफायनाइट स्टेट वरती आहे. आपला इलेक्ट्रॉन इथं आला आपल्याला 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी रिलीज करावी लागते. मी तुम्हाला सांगितलं जेव्हा प्लस आणि मायनसचं अट्रॅक्शन होतं तिथे एनर्जी रिलीज होत असते. आपल्याला आउटर मोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन जेव्हा बाहेर काढायचा असतो तेव्हा काहीतरी एनर्जी द्यावी लागते. त्याला कोणती एनर्जी म्हणतात, तर आयोनायझेशन एनर्जी म्हणतात. आता आयोनायझेशन एनर्जी जी एनर्जी आपल्याला द्यावी लागते त्याचा एक फॉर्म्युला फॉर 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम. ठीक आहे, ते मी फॉर्म्युला इथे लिहितो, -13.6 Z²/n. हा फक्त फॉर 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी यूज करतात. मल्टी इलेक्ट्रॉन साठी मी काय यूज करत नाही मी ते तुम्हाला नंतर मी सांगणारच आहे. ठीक आहे, हे समजलं का. पहिल्यांदा आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय हे समजलं का. ठीक आहे, मी पुन्हा एकदा रिकॅप करतो आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय. ठीक आहे,
हा आपला न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस आहे म्हणजे आपला न्यूक्लियसमध्ये काय असतं तर न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतात. न्यूट्रॉनचा चार्ज असतो 0 आणि प्रोटॉनचा चार्ज असतो प्लस, म्हणजे आपल्या न्यूक्लियसमध्ये प्लस चार्ज आहे. ठीक आहे. नंतर आपली n = 1 शेल, n = 2 शेल, n = 3 शेल. नंतर आपला जो इलेक्ट्रॉन आहे तुम्ही इन्फायनाइट स्टेट वरती ठेवला, म्हणजे n = इन्फायनाइट स्टेट वरती ठेवला. त्याची एनर्जी काय असते तर द मॅक्झिमम एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन = 0 आहे. त्याची एनर्जी किती आहे 0. ठीक आहे. आता मला हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जेव्हा अट्रॅक्शन होतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोन 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 ऑपोजिट चार्ज एकत्र येतात तेव्हा एनर्जी काहीतरी रिलीज होत असते. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जेव्हा एकत्र आले तेव्हा इथं 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट आपली एनर्जी रिलीज झाली. नंतर हे जे इथला इलेक्ट्रॉन इथे आला तेव्हा 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट आपली एनर्जी रिलीज झाली. नंतर इथला इलेक्ट्रॉन इथे आला तेव्हा 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी रिलीज झाली. आता मला काय करायचं आहे, हा इलेक्ट्रॉन बाहेर फेकायचा आहे. म्हणजे मला आउटर मोस्ट शेल मधून आपला इलेक्ट्रॉन हा बाहेर फेकायचा आहे. त्याला काहीतरी एनर्जी द्यावी लागते, त्यालाच काय म्हणतात आपण आयोनायझेशन एनर्जी. ठीक आहे. मग एवढं एक लक्षात ठेवायचं, जेव्हा निगेटिव्ह चार्ज मध्ये जी एनर्जी आहे तीच आपली काय आहे आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे -10 इलेक्ट्रॉन व्होल्ट तीच प्लस मध्ये काय आहे आपली आयोनायझेशन एनर्जी आहे. म्हणजे -15 इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये +15 इलेक्ट्रॉन व्होल्ट ती काय आहे आपली आयोनायझेशन एनर्जी आहे. आणि -18 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि +18 इलेक्ट्रॉन मधली काय आहे जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती प्लस मध्ये जाऊन काय होते आपली आयोनायझेशन एनर्जी होते. म्हणजे आपला लास्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन आपला जेव्हा बाहेर फेकावला जेव्हा त्याला काहीतरी एनर्जी द्यावी लागेल त्यालाच काय म्हणतो आपण आपल्या आयोनायझेशन एनर्जी म्हणतो. ठीक आहे. मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. हे समजलं का? हे समजल्यानंतर मी एक एक्झाम्पल देतो. फॉर्म्युला मी इथे लिहितो. आपला झाला फॉर्म्युला फॉर 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी. ठीक आहे. मी इथे एक एक्झाम्पल देतो. इफ आयोनायझेशन एनर्जी ऑफ हायड्रोजन इज x, then ionization energy of beryllium +3. ऑप्शन आहेत 2x, 4x, 8x, 16x. आता हे आपल्याला हे झालं आपला क्वेश्चन. इफ द आयोनायझेशन एनर्जी ऑफ हायड्रोजन इज x then the आपल्याला हायड्रोजनची आयोनायझेशन एनर्जी किती दिले x दिले. ठीक आहे. हे आपले ऑप्शन आहे. ह्या ऑप्शन मध्ये आपल्याला एक करेक्ट आन्सर शोधायचा आहे. आपल्याला आयोनायझेशन ऑफ हायड्रोजन त्याची एनर्जी किती दिले x दिले. आपल्याला बेरिलियम +3. आता तुम्हाला माहिती आहे बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती 4 आहे. +3 म्हणजे आपला 1 इलेक्ट्रॉन सिस्टीमच झाला. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे आयोनायझेशन एनर्जी ऑफ हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन सिस्टीमचा फॉर्म्युला काय आहे -13.6 Z²/n. हा आपला 1 इलेक्ट्रॉन सिस्टीमचा फॉर्म्युला आहे. मी इथे लिहितो -13.6 Z²/n. आता पहिल्यांदा हायड्रोजनचं काढूया. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1. आपला इलेक्ट्रॉन पण 1 इलेक्ट्रॉन -13.6. ठीक आहे. आता आपल्याला बेरिलियम +3 चं काढायचं आहे. बेरिलियम +3 पण 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे. म्हणजे बेरिलियमचा 4 प्रोटॉन आहेत पण +3 असल्यामुळे तो किती झाला 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम झाला. म्हणजे +3 असल्यामुळे -3 इलेक्ट्रॉन तिथे कट झाले. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आपला हा 4 आहे. आता एनर्जी आपल्याला आयोनायझेशन एनर्जी फाइंड करायची फॉर 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम. आता 1 इलेक्ट्रॉन सिस्टीमचा फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना माहिती आहे -13.6 Z²/n. आता हा फॉर्म्युला आपल्याला बेरिलियम +3 मध्ये यूज करावा लागेल. बेरिलियम +3 चा फॉर्म्युला किती आहे? बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 4 आहे. आपले इलेक्ट्रॉन किती आहेत 1 आहे. -13.6 × 16. आपलं उत्तर काय आलं 16x. हे झालं आपलं उत्तर.
ठीक आहे, हे समजलं का? हे समजलं का? आपल्याला 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 प्रश्न काय विचारलेला, इफ आयोनायझेशन एनर्जी ऑफ हायड्रोजन इज एक्स, देन द आयोनायझेशन एनर्जी ऑफ बेरिलियम प्लस 3 आपल्याला आयोनायझेशन एनर्जी विचारलेली. ऑब्झर्व ऑप्शन देते 2x 4x 8x 6x. आपल्याला माहिती आहे आयोनायझेशन एनर्जी ऑफ 1 इलेक्ट्रोसिटीचा फॉर्म्युला काय आहे, -13.6 Z²/n. आता हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती 1 आहे, म्हणून आयोनायझेशन एनर्जी ऑफ हायड्रोजन किती -13.6. पण बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर चेंज होते म्हणून -13.6 × 16. आपलं उत्तर काय आलं 16x आलं. ठीक आहे, आता मी दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवतो. दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगतो. हा आपला काय आहे, आपला हायड्रोजन म्हणजे आपला काय आहे 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम आपला. ठीक आहे, म्हणजे आपला हा प्रोटॉन आहे. ठीक आहे, हा आपला 1 इलेक्ट्रॉन आहे. आपला हा 1 इलेक्ट्रॉन आहे आपला. ठीक आहे, आता आपल्या सर्वांना माहिती आहे आपला हायड्रोजनचं उत्तर किती आलं तर -13.6 आलं. हा आपला 1 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, आता हा 1 इलेक्ट्रॉन मला इथे n=1 मधून आपल्याला किती आणायचं असेल तर आपल्याला काहीतरी एनर्जी रिलीज होणार, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अट्रॅक्शन आपली एनर्जी काहीतरी रिलीज होणार आहे. ती किती -13.6. पण आपल्या एनर्जी काय म्हणते तर म्हणते आपल्याला आउटर मोस्ट शेल मधून आपला इलेक्ट्रॉन काहीतरी बाहेर ढकलायचा, म्हणजे तिथे काहीतरी एनर्जी द्यावी लागते. त्याला काय म्हणतात आपण आयोनायझेशन एनर्जी म्हणतो. म्हणजे इथे जेव्हा आपण इथून आपला इलेक्ट्रॉन बाहेर फेकतो त्याला काय म्हणतो आयोनायझेशन एनर्जी म्हणतो, -13.6. आता बेरिलियमचं कसं होतं, बेरिलियमचं किती असते एनर्जी, बेरिलियमची एनर्जी आली -13.6 × 16. आता हा इलेक्ट्रॉन इथे याला एनर्जी किती गेली -13.16 गेली. पण आपल्या आयोनायझेशन एनर्जी काय म्हणते, हा इलेक्ट्रॉन आपल्याला आउटर मोस्ट शेल मधून बाहेर काढायचा आहे, त्याला एनर्जी किती द्यावी लागेल +13.6 × 16. हीच आपली काय झाली आयोनायझेशन एनर्जी. उत्तर काय आलं 16x झाली. म्हणजे आयोनायझेशन एनर्जी काय, आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, द एनर्जी रिक्वायर्ड रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटर मोस्ट शेल इज कॉल्ड ॲज द आयोनायझेशन एनर्जी. ठीक आहे, हे समजलं का? फॉर्म्युला महत्वाचा. फॉर्म्युला फॉर्म्युला लिहून घ्या. पहिल्यांदा आयोनायझेशन एनर्जी डेफिनेशन लिहितो मी डबल. द एनर्जी require remove of an electron from outermost shell is known as a ionization energy. ठीक आहे, मी वरचं पुसतो. आणि हा आपला फॉर्म्युला मी लिहितो आता -13.6 Z²/n. हा झाला आपला फॉर्म्युला. दोन गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. आपल्या पहिली डेफिनेशन आहे, डेफिनेशन पहिल्यांदा आपल्याला पाठ करायचे, ती पाठ करायचे पण लक्षात पण ठेवू शकतो आपण, रट्टा मारायचं नाही. आपण केमिस्ट्रीमध्ये जेवढ्या गोष्टी आपण आपल्या माइंडमध्ये ठेवू तेवढं आपल्याला सोपं जातं. रट्टा मारत गेलो तर आपल्याला केमिस्ट्री खूप डिफिकल्ट जाणार आहे. पण लक्षात कशी ठेवायची, जेव्हा आपला जो इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर ढकलायचा आहे त्याला जी एनर्जी लागणार आहे त्याला काय म्हणणार आहे आपण आयोनायझेशन एनर्जी. द एनर्जी रिक्वायर्ड रिमूव्ह ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटर मोस्ट शेल इज नोन ॲज
आयोनायझेशन एनर्जी. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? फॉर 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम इज इक्वल टू -13.6 Z²/n. हे हा झाला त्याचा फॉर्म्युला झाला. ठीक आहे, हे डेफिनेशन लिहायचे आहे आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता दुसरी गोष्ट महत्वाची आहे, दुसरी गोष्ट आहे, आपण हा जो फॉर्म्युला वापरतोय -13.6 Z²/n, हा फक्त आपण 1 इलेक्ट्रॉन साठीच का वापरतो? ह्याचं उत्तर काय आहे? म्हणजे आपण हा फॉर्म्युला मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी का वापरत नाही? ठीक आहे, हा प्रश्न आपल्याला पडला असेल ना. -13.6 Z² हा आपण फॉर अँड यूज 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम but not use multi electron system. Multi electron system. Why? ह्याचं उत्तर काय आहे? आपण E इज इक्वल टू -13.6 Z²/n हा फॉर्म्युला फक्त आपण एका 1 इलेक्ट्रॉन साठीच यूज करतो. दुसरा मल्टी इलेक्ट्रॉन असेल तर हा फॉर्म्युला आपण यूज करू शकत नाही. ह्याचं उत्तर काय आहे? तर ह्याचं उत्तर मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ठीक आहे, ह्याचा आन्सर असा आहे की आपल्याला माहिती आहे आपण जो आउटर मोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन आपण बाहेर फेकतो तेव्हा ज्याला जी एनर्जी द्यायला लागते त्याला काय म्हणतो? आपण आयोनायझेशन एनर्जी म्हणतो. हे आपल्याला माहिती आहे. आता आपण त्याला जी एनर्जी द्यायला लागते त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे -13.6 Z²/n. हा त्याचा फॉर्म्युला आहे. पण तो मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी का वापरत नाही तर त्याचं उत्तर मी इथे तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, हा आपला न्यूक्लियस आहे, बरोबर. हा आपला पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर. आणि हा आपला इलेक्ट्रॉन. ठीक आहे, पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉनचं पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह चार्ज काय झालं? अट्रॅक्शन झालं. इथे जी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जी अट्रॅक्शन एनर्जी झाली तो हा फॉर्म्युला मध्ये यूज केलेली आहे. म्हणजे हा झाला आपला 1 इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे अट्रॅक्शन झालेले अट्रॅक्शन एनर्जी ह्या फॉर्म्युलामध्ये कॅल्क्युलेट केलेली आहे. पण जर मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम जर यूज केले, मल्टी इलेक्ट्रॉन म्हणजे हा झाला 1 इलेक्ट्रॉन, आपल्याला जर मल्टी इलेक्ट्रॉन म्हणजे दुसरा इलेक्ट्रॉन इथे मी फिल केला. ठीक आहे, हा झाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अट्रॅक्शन एनर्जी इथे लागणार आहे. पण हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन ह्याची पण काहीतरी एनर्जी लागणार आहे ना. मग इथे एनर्जी कोणती लागणार आहे? तर इथे लागणार आहे रिपल्शन एनर्जी. रिपल्शन एनर्जी इथे लागणार आहे. म्हणून 1 इलेक्ट्रॉन साठी फक्त आपला हा -13.6 Z²/n हा फॉर्म्युला यूज होतात. जर मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम आल्या तर तिथे रिपल्शन होणार आहे, तिथे रिपल्शन एनर्जी लागणार आहे. म्हणून रिपल्शन एनर्जी आपण कोणत्या करतो? शिल्डिंग अँड पेनिट्रेशन इफेक्ट. शिल्डिंग अँड पेनिट्रेशन इफेक्ट. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे E इज इक्वल टू -13.6 Z²/n हा फक्त 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी लागतो. आणि मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी का लागत नाही? तर त्याचं कारण आहे, मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी जर मल्टी इलेक्ट्रॉन नसणार आहेत त्याच्यामध्ये अट्रॅक्शन एनर्जी प्लस रिपल्शन एनर्जी ह्या दोन्ही एनर्जीचा तिथं आपल्याला यूज करायला लागणार आहे. पण आपल्या फॉर्म्युलामध्ये फक्त अट्रॅक्शन एनर्जी यूज करून हा फॉर्म्युला डिफाईन केलेला आहे. जर मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम आपण कोणता इफेक्ट यूज करतो? पेनिट्रेशन अँड शिल्डिंग इफेक्ट. ठीक आहे, पुढला पॉईंट लिहून घेऊया, पेनिट्रेशन अँड शिल्डिंग. आता आपल्याला माहिती आहे पेनिट्रेशन आणि
शेल्डिंग आपण NMR मध्ये अनिसोट्रॉपिक इफेक्ट मध्ये बघतो. नंतर आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये पण पेनिट्रेशन आणि शिल्डिंग इफेक्ट हा बघत असतो. पेनिट्रेशन म्हणजे काय? पेनिट्रेशन म्हणजे घुसणे आत. पेनिट्रेशन म्हणजे काय? आणि घुसणे. आणि शिल्डिंग म्हणजे काय? शिल्डिंग म्हणजे काय? असं झाकून घेणे. असा आपला हा समजा हा आपला आहे न्यूक्लियस आणि हा आपला आहे इलेक्ट्रॉन आणि हा येतो न्यूक्लियस. असा झाकून घेणे म्हणजे काय झालं? शिल्डिंग. आणि पेनिट्रेशन म्हणजे काय? ही झाली आपली ऑर्बिटल. ही आपली झाली ऑर्बिटल आत घुसणे. ह्याला काय म्हणतो आपण? पेनिट्रेशन म्हणतो. आणि शिल्डिंग म्हणजे काय? असं झाकून घेणे. ठीक आहे. पेनिट्रेशन अँड शिल्डिंग इफेक्ट. इथे लिहून घ्या. ओनली ऍक्टिव्ह when multi electron system. हा झाला आपला s ऑर्बिटल. हा झाला आपला p ऑर्बिटल. हा झाला आपला d ऑर्बिटल. हा झाला आपला f ऑर्बिटल. मी इथे 1 इलेक्ट्रॉन इथे फील्ड केलेत. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं पेनिट्रेशन म्हणजे काय? पेनिट्रेशन म्हणजे असं आत आत म्हणजे अटॅक करणे. पेनिट्रेशन म्हणजे काय? आता समजा हा आपला s ऑर्बिटल आहे आणि माझा हा 1 इलेक्ट्रॉन इथे, तर हा याच्यामध्ये आत घुसणे ह्याला काय म्हणतात? पेनिट्रेशन. शिल्डिंग म्हणजे काय? शिल्डिंग म्हणजे काय? हा न्यूक्लियस आहे. हा न्यूक्लियस आहे. ह्याच्या साईडला असे इलेक्ट्रॉन भरपूर आहेत आणि हा जो इलेक्ट्रॉन आहे इथे जो माझा इलेक्ट्रॉन असणार आहे, हे राहिलेले जे इलेक्ट्रॉन ह्याला काय शिल्ड करणार आहेत. शिल्ड म्हणजे काय? झाकून घेणार आहे. ठीक आहे. पेनिट्रेशन अँड शिल्डिंग इफेक्ट. आता दुसरा एक पॉइंट मला लिहायचा आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी पर लोब. इथे लोब किती आहे? 1 आहे. इलेक्ट्रॉन किती आहेत? 1 आहेत. इथे इलेक्ट्रॉन किती आहेत? 1 आहेत. लोब 2 आहेत. इलेक्ट्रॉन किती आहेत? 1 आहेत. लोब 1 2 3 4. इलेक्ट्रॉन किती आहेत? 1. लोब किती आहेत? 6 आहेत. ठीक आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी फॉर 1 इलेक्ट्रॉन सिस्टम मध्ये 1 इलेक्ट्रॉन सिस्टम साठी काय येणार? तर एस ऑर्बिट मध्ये जास्त येणार, पी मध्ये जास्त आणि डी मध्ये सगळ्यात जास्त कशात येणार? एस ऑर्बिटल मध्ये. फॉर 1 इलेक्ट्रॉन सिस्टम साठी आपली इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय आली? एस ची जास्त आली, त्यानंतर पी ची आली, त्यानंतर डी ची आली, त्यानंतर एफ ची आली. पण आपल्याला काय बघायचं? आपल्याला बघायचं मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टम साठी बघायचं. ठीक आहे. हे समजलं? एक मिनिट कॅमेरा चेक करतो. फॉर 1 इलेक्ट्रॉन सिस्टम आपला काय झाला? न्यूक्लियस झाला. आपल्याला काय झाला? न्यूक्लियस झाला. आपल्याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी सगळ्यात जास्त कशाची? तर आपली इथे मिळतो. हा झाला. हा झाला आपला न्यूक्लियस झाला. फॉर 1 इलेक्ट्रॉन सिस्टम. आपला एस ऑर्बिटल कुठे असणार आहे? तर हा आपला एस ऑर्बिटल इथे असणार आहे. एस ऑर्बिटल. नंतर पी ऑर्बिटल इथे असणार आहे. नंतर डी ऑर्बिटल इथे असणार आणि हा झाला आपला एफ ऑर्बिटल. आपण मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टम आपण कुठे जास्त अभ्यास करतो? जसं जसं आपला हायर एज्युकेशन मध्ये आपण जाऊ
म्हणजे आपण नेट गेटचा अभ्यास करू. क्वांटम केमिस्ट्रीचा लास्ट आपला तो पटर बोसॉन थेरी आहे आपली, त्याच्यामध्ये आपण क्वांटम थेरीमध्ये आपण मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीमचा अभ्यास करत असतो. पण BSc आणि 12वीसाठी आपण 1 इलेक्ट्रॉन सिस्टीमसाठी आपण स्टडी करत असतो. जसं जसं आपलं हायर एज्युकेशन जाईल तसं आपण मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीमचा अभ्यास करत जातो. पण 1 इलेक्ट्रॉन सिस्टीमसाठी आपला हा न्यूक्लियस आपला एस ऑर्बिटल इथे आणि पी ऑर्बिटल इथे आहे. एस ऑर्बिटल फॉर 1 इलेक्ट्रॉन सिस्टीमसाठी. आता आपल्याला काय चेक करायचं आहे, आपल्याला चेक करायचं आहे मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीमसाठी आपल्याला चेक करायचं आहे. आता आपण हे इथे वरती बघितलं, आपण इथे बघितलं 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी आपण इथे वरती बघितलं. आता इथे बघणार आहे आपण मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी. इथे काय बघणार आहे, हा जो एस ऑर्बिटल इथे वरती गेलेला आहे तो एस ऑर्बिटल बरोबर इथे येणार आहे. एस ऑर्बिटल बरोबर इथे येणार आहे फॉर मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी. पी ऑर्बिटल इथे येणार आहे. मल्टी इलेक्ट्रॉन साठी आपला एस ऑर्बिटल बरोबर इथे येणार, पी इथे येणार, डी इथे येणार, एफ इथे येणार. जो आपला 1 इलेक्ट्रॉन साठी जे एवढा आपला जो गॅप होता तो आपला मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी आपला एस इथे, पी इथे, डी इथे आणि एफ इथे. ठीक आहे. आता जो आपला जो न्यूक्लियस वरती जो झेड इफेक्ट लागणार आहे तो एस ऑर्बिटल तो जास्त लागणार आहे. झेड इफेक्ट आपण एस ऑर्बिटलचा जास्त लागणार. न्यूक्लियसच्या जवळ कोण आहे, एस ऑर्बिटल. पण एफ ऑर्बिटल साठी झेड इफेक्टिव्ह आपला कमी लागणार आहे. ठीक आहे. झेड इफेक्टिव्ह आपण कसं कॅल्क्युलेट करतो तर आपण तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहे. तो म्हणजे आपला सर्वात इम्पॉर्टंट आणि महत्वाचा रूल म्हणजे आपला स्लेटर्स रूल. तो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत. तो कोणता, स्लेटर्स रूल. झेड इफेक्ट कॅल्क्युलेट कसं करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत. आज आपण काय चेक केलं, आज आपण आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय केलं, त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण झेड इफेक्टिव्ह कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे झेड इफेक्टिव्ह एस ऑर्बिटल वरती जास्त लागणार. म्हणजे का, जो न्यूक्लियसचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे आपला झेड इफेक्टिव्ह. ठीक आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आपला एस ऑर्बिटल साठी जास्त जवळ लागणार आहे, म्हणजे झेड इफेक्टिव्ह आपला जास्त लागणार आहे. म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आपला हा एस ऑर्बिटल साठी जास्त लागणार आहे. तो आपण कसा कॅल्क्युलेट करणार आहे, तो आपण करणार आहे स्लेटर्स रूलने. आणि एफ ऑर्बिटल साठी झेड इफेक्टिव्ह हा कमी लागणार आहे. म्हणजे झेड इफेक्टिव्ह लांब आहे ना आणि एस ऑर्बिटल जवळ आहे, त्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा एस ऑर्बिटल साठी जास्त लागतो आणि एफ ऑर्बिटल साठी लेस लागतो. ठीक आहे. आता आपण रिकॅप करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा बघितलं आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये जे शेल आहेत एस, पी, डी, एफ, आपल्याला एफ ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन बाहेर फेकायचा आहे. त्याला जी एनर्जी लागणार आहे त्याला काय म्हणणार आपण, आयोनायझेशन एनर्जी. आता 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी फॉर्म्युला आहे E=-13.6 × Z²/n. हा 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी फॉर्म्युला आहे. पण तो मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी का लागत नाही, कारण जेव्हा आपल्या 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी असते तेव्हा आपण 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी असते तेव्हा आपण फक्त तिथं अट्रॅक्शन एनर्जीचा यूज करत असतो. पण जेव्हा मल्टी इलेक्ट्रॉन तिथे येतील तेव्हा अट्रॅक्शन एनर्जी प्लस रिपल्शन एनर्जी ह्या दोन एनर्जी तिथे येणार आहेत. म्हणून आपण मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी आपण तो फॉर्म्युला यूज नाही करत. मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी आपण कोणता इफेक्ट यूज करतो, पेनिट्रेशन आणि शिल्डिंग इफेक्ट. पेनिट्रेशन म्हणजे काय, अंदर आत जाणे म्हणजे आपला हा एस ऑर्बिटल असा आत जाणे, आणि शिल्डिंग म्हणजे काय, असं झाकून घेणे. आता आपण 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी आपण मगाशी बघितलं आपला न्यूक्लियस
एस ऑर्बिटल इथे, पी इथे, डी इथे, एफ इथे, असा डिस्टन्स जास्त आहे. पण मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टमसाठी आपल्या न्यूक्लियसच्या जवळ बरोबर एस ऑर्बिटल येणार आहे, नंतर पी ऑर्बिटल येणार आहे, नंतर डी ऑर्बिटल येणार आहे, नंतर एफ ऑर्बिटल येणार आहे. पण न्यूक्लिअर इफेक्टिव्ह चार्ज हा एस वरती जास्त लागणार आहे, म्हणजे त्यालाच काय म्हणणार आहे आपण, झेड इफेक्टिव्ह. आणि तो कसा कॅल्क्युलेट करणार आहे, स्लेटर्स रूल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आपण स्लेटर्स रूल. ठीक आहे, धन्यवाद.